नमस्कार मैत्रिणींनो, स्मिताज रेसिपीज अँड टिप्समध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स बघणार आहोत। या टिप्समुळे तुमचे स्वयंपाकघरातील कामं अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने होतील। आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा। तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला, भात पांढरा होतो। पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा, यामुळे पुलावाला सुगंध प्राप्त होतो। सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा, मनासारख्या आकारात कापता येतील। रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्यांचं कूट, ओल्या नारळाचा चव मिक्सरला करून रश्श्यात घालावा। कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवा, चविष्ट होते। भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं। हाताला किंवा पाटा वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा। पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा, पुऱ्या खुसखुशीत बनतील। मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा। डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा। दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं पाणी घाला, दूध खाली लागणार नाही। हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा, त्यात लोहाचे प्रमाण वाढते। भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका, यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते, त्यामुळे हे फेकू नये। हे पाणी भाजीत किंवा कणिक मळताना वापरता येते। मातीच्या मटक्यात दही लावल्यास पाणी शोषले जाऊन दही घट्ट लागते। जास्तीचे आले असल्यास कुंडीतील ओलसर मातीत पुरून ठेवावे, त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकता। बटाटे लवकर उकडले जावे यासाठी बटाट्याची एक बाजूची साल काढून मग उकडायला ठेवावे। वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेचच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी, त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून येते। आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, याचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होण्यास आणि शरीरातील घाण काढून टाकण्यास मदत होते। कुकरची रबरी रिंग फ्रीजमध्ये 15 मिनिटे ठेवा, यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते। दुधी भोपळ्यामध्ये फायबरचे प्रमाण बरेच असते, जे पोटाच्या समस्या दूर करते आणि पचन समस्या देखील सुधारते। दुधी भोपळ्याचा रस प्यायल्याने ॲसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो। काळ्या मसाल्याच्या वाटणाची भाजी करताना मसाला वाटताना त्यामध्ये 1 किंवा 2 हिरव्या मिरच्या घालाव्यात, भाजीची चव खूप चविष्ट होते। जेवण झाल्यावर लगेच चहाचे सेवन करू नका, असे केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते। रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कोरफडीचा जेल लावल्याने डाग दूर होतात आणि चेहऱ्यावर चमक येते। शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने केस गळती कमी होते, हिमोग्लोबिनची पातळी सुधारते, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते, यकृत आणि मूत्रपिंड डिटॉक्स करते। मैत्रिणींनो, टिप्स आवडल्या असतील तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।